दिनांक 16 मे रोजी देऊळगाव येथे भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल भारतीय जनता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच माजी सैनिक दलातर्फे रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हा अध्यक्ष डॉक्टर गणेश मांटे, प्रदेश उपाध्यक्ष आदीसह भारतीय सैन्य दलातील माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बाबासाहेब कुंटे यांनी। छत्रपती संभाजीनगर येथे पाण्यासाठी 20 दिवसापासून अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात आंदोलने सुरू आहेत। याच पार्श्वभूमीवर काल क्रांती चौक येथे उभाटा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी। युवा नेते माननीय बुलढाणा जिल्ह्यातील वझर आघाव सावरगाव तेली रस्ता मंजूर करून काम सुरू करण्याची मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे। हा रस्ता झाल्यास येथील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी खूप मोठा फायदा होईल। सध्या स्थितीत अवकाळी पावसाचे वातावरण असून एका पावसात पायी चालता येत नाही, तर पूर्ण पावसाळ्यात काय परिस्थिती होईल याचा विचार शासनाने करावा। या रस्त्याचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित असून हा रस्ता मंजूर करून काम सुरू करण्याची आर्त हाक वझर आघाव येथील शेतकरी करत आहेत। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी। नगर परिषदेमार्फत शहराला करण्यात येणारा पाणी पुरवठा हा अत्यंत दूषित होत असून याकडे वाशिम नगर परिषदेने नगर अध्यक्ष तथा मुख्य अधिकारी यांनी जातीने लक्ष देऊन शहराला स्वच्छ पाणी पुरवठा करावा अशी मागणी नागरिकांतर्फे करण्यात येत आहे। नागरिकांच्या आरोग्याला घातक अळी असलेल्या पाण्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केली। नागरिकांच्या आरोग्याला घातक अळी असलेल्या पाण्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केलाय। वाशिमचे प्रशासकीय अधिकारी तथा नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांनी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय वरिष्ठांकडे मांडून शहरातील नागरिकांना स्वच्छ व निर्जंतुक पाणी कसे देता येईल याबाबत प्रयत्नाची पराकाष्ठा करावी व नागरिकांना पिण्यासाठी दोषमुक्त पाणी उपलब्ध करून द्यावे, अन्यथा जन आंदोलन उभारावे लागेल असंही वाशिम शहरातील सुज्ञ नागरिकांनी आपली नाराजी व्यक्त केली। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी। गरिबांना काय करावं हे बघा, ही आली बघा, प्रत्यक्षात आली बघा, बघा ही आली। नमस्कार, माझं नाव पवन खडके, माजी सैनिक, हल्ली राहणे शिकले। वाशिम नगरपालिकेने जे पाणी पुरवठा केला पिण्याच्या पाण्याचा, त्याच्यामध्ये गाळ दूषित पाणी आल्या झालेलं आहे। मी तुला प्रत्यक्ष दाखवत आहे। प्रत्येक गरीबांना काय करावे, पाणी द्यावं का? माझं म्हणण्याचे प्रशासन